नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 निर्भया न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष न्यूज. कार्यस्थळी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळ मुक्त वातावरण मिळावे या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे अंतिम पुनरावलोकन करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग यांच्या वतीने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे महत्वपूर्ण सल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी, राज्य महिला आयोगाचे प्रतिनिधी, कायदेतज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, महिला हक्क कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि विविध क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते. पॉश कायद्यांच्या गेल्या दशकभरातील अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत अनेक संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या प्रभावीपणे कार्यरत नसणे, कर्मचाऱ्यांना कायद्याबाबत पुरेशी माहिती नसणे, तक्रारीच्या निपटाऱ्यात होणारा विलंब, असंघटित क्षेत्रातील महिलांपर्यंत कायद्याचा मर्यादित पोहोच आणि जनजागृतीची आवश्यकता यांसारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय तक्रार निवारण प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि पीडित महिलांसाठी सुलभ करण्यासाठी विविध सूचना मांडण्यात आल्या. कार्यस्थळी नियमित जागरूकता कार्यक्रम, सर्व कर्मचाऱ्यांसाठी पॉश प्रशिक्षण, तक्रार समित्यांचे सक्षमीकरण आणि कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगाने स्पष्ट केले की या अंतिम पुनरावलोकनातून प्राप्त झालेल्या सूचना आणि शिफारशींचा अभ्यास करून आवश्यक ते बदल सरकार समोर मांडल्या जाणार आहेत. महिलांना भीतीमुक्त, सुरक्षित आणि समान संधीचे कार्यस्थळ उपलब्ध करून देणे हे या प्रक्रियेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पॉश ऍक्ट 2013 म्हणजे काय? कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला केंद्रीय कायदा प्रत्येक ठराविक कर्मचारी संख्या असलेल्या संस्थेत अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक, लैंगिक छळाच्या तक्रारींची गोपनीय आणि वेळेत चौकशी करण्याची तरतूद, तक्रारदार महिलेच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायाचे संरक्षण करण्यावर भर, महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि समान संधीचे कार्यस्थळ निर्माण करण्याच्या दिशेने ही बैठक महत्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. या आणि अशाच स्पेशल निर्भया न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी. धन्यवाद.